आज मी सांगितलेली रेमेडी जर तुम्ही फक्त 15 दिवसांसाठी तुमच्या केसांवरती अप्लाय करून बघितली तर तुमचे देखील केस माझ्यासारखे सिल्की, स्मूथ आणि घनदाट होण्यासाठी मदत होईल। आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी फक्त आणि फक्त 15 दिवसांसाठीच नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर तुमच्या केसांच्या एक नाही तर अनेक समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल। बघा, लोक म्हणतात केस लांब होण्यासाठी आणि सोबतच केस गळती बंद होण्यासाठी अगदी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो, पण मी फक्त काही दिवसांमध्येच माझी केस गळती बंद करून केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब केलेले आहेत। आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल की माझे केस किती जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी आहेत। इथे मी माझ्या काही सबस्क्रायबर्सचे फीडबॅक शेअर करते, त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट भेटलेले आहेत। आणि जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपल्या रेमेडीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। बघा, ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जास्वंदाच्या फुलांचा वापर करायचा आहे। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त लाल कलरच्या जास्वंदाच्या फुलांचाच वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे ताजी अशी जास्वंदाची फुलं असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग ड्राय जास्वंदाच्या फुलांचा वापर केला तरी देखील चालेल। आणि जर काहीच नसेल तर जास्वंदाची पावडर वापरली तरी देखील चालेल, कारण बघा जास्वंदाच्या फुलांमध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळे आपले केस हेल्दी राहण्यासाठी मदत होते। त्यासोबतच जर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असेल किंवा मग केस खूप जास्त ड्राय आणि रफ झालेले असतील तर जास्वंदाच्या वापरामुळे तुमचे केस अगदी रेशमासारखे मऊ होण्यासाठी आणि त्यासोबतच केसांमध्ये मॉइश्चर राहण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर बघा, आपल्याला दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे रोजमेरी। बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की रोजमेरी नक्की काय असते, तर रोजमेरी ही एक वनस्पती आहे जी की आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करते। यामुळे टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते। तुम्ही इथं बघू शकता, ही जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती ड्राय रोजमेरी आहे। जर तुमच्याकडे रोजमेरीचं झाड वगैरे असेल ना तर तुम्ही फ्रेश रोजमेरी घेतली तरी देखील चालेल। रोजमेरीच्या अगदी 2 ते 3 वापरांमध्येच तुमची केस गळती अगदी कायमची बंद होईल आणि त्यासोबतच केसांची वाढ होण्यासाठी देखील नक्कीच मदत होईल। इथे बघा, साधारणतः 2 चमचे एवढ्या रोजमेरीचा वापर आपल्या या रेमेडीसाठी मी केलेला आहे। तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे तुम्ही इथं रोजमेरीचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता। रोजमेरी घेतल्याच्या नंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला घ्यायची आहे कलौंजी। बघा, बऱ्याच ठिकाणी याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतात किंवा मग कोणी कोणी काळे जिरे देखील म्हणतं। तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि हे जे काही नायजेला सीड्स किंवा कलौंजी आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, ज्यामुळे आपली केसांची मुळं मजबूत होतात। आणि जर का तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या वगैरे जाणवत असेल तर ही समस्या देखील अगदी मुळांपासून कमी होण्यासाठी कलौंजी आपल्याला मदत करत असते। साधारणतः 1 चमचा एवढी कलौंजी तुम्हाला ही रेमेडी बनवण्यासाठी घ्यायची आहे। इथे देखील तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त केलं तरी देखील चालेल। आणि बघा, सगळ्यात शेवटी इथे मी कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत आणि कडुलिंबाची पानं आपल्या या रेमेडीमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहेत। ज्या लोकांना कोंड्याची किंवा मग केसांमध्ये फंगल इन्फेक्शनची वगैरे समस्या असेल त्या लोकांनीच कडुलिंबाच्या पानांचा वापर आपल्या या रेमेडीमध्ये करायचा आहे। बाकी लोकांनी कडुलिंबाची पानं स्किप केली तरी देखील चालतील। आता बघा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या केसांसाठी एक नाही तर अनेक प्रकारे फायदेशीर ठरत असतात, त्यामुळे लक्षात ठेवा यामधील कोणतीही गोष्ट तुम्ही स्किप वगैरे अजिबात करू नका। आणि आता आपण पुढे पाहणार आहोत की जे सिरम आपण रेडी करणार आहे ते कशा प्रकारे तयार करायचं। बघा, सिरम तयार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक जाड बुडाचं भांडं घ्यायचंय। जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल किंवा मग लोखंडाचं भांडं असेल तर त्याचा देखील वापर तुम्ही नक्कीच करू शकता। आणि त्यानंतर आपण ज्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या त्या सगळ्या काही गोष्टी भांड्यामध्ये ॲड करायच्या। आणि ॲड केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या गोष्टींचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्या प्रमाणामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे। जर केसांची लांबी कमी असेल तर प्रमाण थोडंसं कमी करू शकता आणि केसांची लांबी जर जास्त असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर साधारणतः 1 ग्लास म्हणजे 100 ते 150 ml एवढं साधं पाणी देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे। जर फिल्टरचं पाणी तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तर त्याचा वापर केला तरी देखील चालेल। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, खाऱ्या पाण्याचा किंवा मग बोरिंगच्या पाण्याचा वापर अजिबात करू नका, कारण त्यामुळे केस गळतीची समस्या जाणवायला लागते आणि केस अगदी चिकट, ड्राय आणि रफ होण्यासाठी देखील सुरुवात होत असते। बघा, साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं काही मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसवरती ठेवल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जसं तुमचं पाणी उकळायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मीडियम करू शकता किंवा मग लो केली तरी देखील चालेल।
फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हाय फ्लेमवरती हे सिरम आपल्याला अजिबात बनवायचं नाहीये. कारण हाय फ्लेमवरती जर बनवलं तर सिरम अगदी 5 मिनिटांमध्येच रेडी होईल. पण आपल्या सगळ्या काही गोष्टींमधील जी काही पोषक तत्व आहेत ती मात्र सिरममध्ये मिसळणार नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सिरम तुम्हाला अगदी लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरतीच रेडी करायचे. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की ही सिरम रेडी होण्यासाठी नक्की किती टाइम लागतो? तर बघा, साधारणतः 12 मिनिटं किंवा मग 15 मिनिटांचा टाइम आपल्याला लागणार आहे. आणि हे सिरम तुम्हाला आठवड्यातून फक्त एक वेळाच बनवायचे आणि त्यानंतर तुम्ही याचा एक आठवडाभर वापर नक्कीच करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही हे सिरम फ्रीजमध्ये एका आठवड्यासाठी स्टोअर देखील नक्कीच करू शकता. फक्त काय करायचंय, मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हे सिरम बनवायचं आहे आणि केसांवरती अप्लाय करायचे. आणि त्यानंतर तुमच्या केसांची लांबी देखील वाढणार आहे आणि त्यासोबतच जर केस गळतीची समस्या असेल ना, तर ती देखील कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील आपल्या या रेमेडीचा वापर नक्कीच करू शकता. आणि बघा, हे सिरम रेडी झाल्याच्या नंतर केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, इथे तुम्ही बघू शकता, सिरम तयार करायला ठेवलेलं साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आणि आपण जे काही पाणी घेतलेलं होतं ते देखील आता अर्ध झालंय. आणि सोबतच तुम्हाला दिसत असेल पाण्याचा कलर देखील पूर्णपणे चेंज झालाय. आणि त्या लेवलला आपल्याला काय करायचंय, तर गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची. गॅस बंद केल्याच्या नंतर तुम्ही हे सगळं काही मिश्रण थंड होण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता. पण मी हे सगळं काही मिश्रण गरम असतानाच गाळून घेणार आहे. पण काय करणार, जेव्हा पण मला हे केसांवरती अप्लाय करायचं असेल तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करणार. कारण बघा, जेव्हा आपण गरम गोष्टींचा वापर आपल्या केसांवरती करत असतो तेव्हा केस अगदी ड्राय होतात, फ्रीझी होतात आणि त्यासोबतच आपल्याला केसांमध्ये स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, कोणत्याही गरम गोष्टींचा वापर आपल्या केसांवरती अजिबात करायचा नाही. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं सिरम रेडी झाले. आणि हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओ इथे स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही फक्त 10 मिनिटं तुमच्या केसांसाठी दिली तर तुमचे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता बघा, ज्या लोकांना खूप जास्त ड्राय केसांची समस्या असेल ना, तर त्यांनी साधारणतः 1 चमचा एवढं आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल देखील याच्यामध्ये ऍड करायचे. आणि जर का तुमच्याकडे बदामाचं तेल नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावरती एखादं छान असं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. आणि बघा, तुम्हाला व्हिटॅमिन ईचं एक कॅप्सूल देखील याच्यामध्ये ऍड करायचे. तुमच्या शेजारील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल अगदी इझिली मिळून जाईल. आणि जर मिळत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. पण आज बघा, मी या सिरममध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मग व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ऍड करणार नाहीये. कारण ऑलरेडीच मी केसांवरती ऑइलिंग केले, त्यामुळे मी फक्त या सिरमचाच वापर केसांवरती करणार आहे. बघा, सिरम अप्लाय करताना तुम्हाला काय करायचंय, सिरम एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा केसांच्या मुळांवरती स्प्रे करायचं. स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर केसांच्या संपूर्ण लेंथवरती देखील अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 2 तास केसांवरती तसंच राहू द्या आणि त्यानंतर एखाद्या केमिकल फ्री शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करू शकता. आणि हेअर वॉश करताना देखील जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कोमट पाण्याने किंवा मग थंड पाण्यानेच तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. चला तर मग, मी सांगितली प्रत्येक टिप तुम्ही जर फॉलो केली तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच केसांच्या सगळ्या काही समस्या तुमच्या कमी होतील. आणि हे सिरम आठवड्यातून फक्त 2 वेळा तुम्हाला वापरायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.